तर मित्रांनो, आज आपल्यासोबत जोडलेत स्वतः नरेंद्र दादा गोमारे, कोल्हारी किंग, 5000 किंग. नमस्कार दादा. नमस्कार. तर आज कसं येणं झालं घाटावर? घाटावर काय ना, बिंजोडचं मैदान होतं. सर्व मुलांची इच्छा होती गावातल्या, आज बिंजोडचं मैदान असेल तर दादा आपण सगळे दोन एकत्र जाऊ. आणि घाटावर चांगलं वाटतं की आपल्या मुंबईमध्ये? मुंबईमध्ये बिंजोडचं मैदान चांगलं वाटतं, इथं बिंजोडचं मैदान, घाटाचं मैदान इकडे चांगलं वाटतं. आणि कुठली कुठली बैल आणलेत आज? आज लक्ष आहे, पुष्पा आहे, सर्जा आहे, भल्ला आहे. काय कसं नियोजन आहे? आणि काय नियोजन, भल्ला आणि सर्जा आहे आणि लक्ष आणि पुष्पा आहे. आणि आज दोन्ही साईडनी केलं होतं पहिल्यांदा. आणि आमचे हरेशदादा गायकवाड त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सगळे बिंजोडचे हे शर्ती बनवले आमच्या. आणि एवढं मित्रपरिवार आहे तुमच्यासोबत, त्यांच्याविषयी काय बोलाल? मित्रपरिवार गावदेव, आई गावदेव मित्रमंडळ कोल्हारी, त्यांचा खूप सपोर्ट असतो. त्या राजूदादा बारशे आले, समीरदादा मिनमिने, हरेशदादा गायकवाड, सर्व मित्रमंडळी. तसं आमचं नियोजन करणारा भरत बारशी, यज्ञ शिंगटे नाही आला, भरत बारशी आहे आमचा. आणि अमित खाडे, परत अक्षय जामगरे. मुंबईवरून एवढ्या गाड्या आणल्यात तुम्ही, एवढी पब्लिक सुद्धा आहे, त्याबद्दल काय बोलाल? काय नाही, त्यांना पण खूप आवड आहे शर्तीची. आणि तेच मला प्रेशर करत असं का दादा आम्हाला एक तरी मैदानाला घेऊन चल. त्यांना बोललो तुमची इच्छा आहे, एक दिवस आपण जाऊ. आज दिवस आला तो. आणि ज्या बैलांनी मुंबई गाजवला असा भारत, तो मैदानात कधी दिसेल आपल्याला? तो थोड्याच दिवसात मुंबईमध्ये डायरेक्ट बिंजोडच्या मैदानात दिसेल तो. आणि थोड्याच दिवसात मोठा धमाका होईल आणि मोठ्या पायऱ्यामध्ये तो पलताना दिसेल. आणि तो दिसला का नाही एवढा दिवस? काय नाही, त्याला आम्ही आरामाच्या याच्यावरती ठेवला होता, कारण सर्वच बैलांचं नियोजन होत नाही. तर आम्ही आता कसं एखाद्या बैलाला रेस्ट द्यायचं ठरवलं होतं, पण त्यालाच द्यायचं ठरवलं, कारण की तो पुढच्या याचा आम्हाला वाटला का आपलं पुढे नाव करणार बैल आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला आराम दिला. आणि नवीन खरेदी कुठली असेल? आता थोड्या दिवसात आज नाही, मोठा धमाका आहे आणि म्हणजे आमच्या धावणीला. पुढचा कुठला मैदान असणार आहे? आणि पुढच्या आता 15 तारखेला घाटाचं मैदान आहे, त्या मैदानाला सोन्या म्हणून एक बैल आहे, त्याचा पायरा केलेला आहे. अच्छा. आणि बैल घरी कधी जाणार, म्हणजे मुंबईमध्ये कधी जाणार? गणपती गेले की 10 दिवस सर्व बैल घरी जाणार. मग बैलांना 1.5 महिना रेस्ट असणार, त्याच्यानंतर बैल बिंजोडला बनतो. आणि नुकताच तुम्ही नवीन खरेदी केली बल्लाची, ती खरेदी कितीची झाली? बल्लाची खरेदी 11,000 रुपयाची झाली. आणि बल्ला हा आम्ही दोन्ही साईडचा खेळ खेळण्यासाठी घेतलेला आहे. आणि सर्जा तुमचं नाव करतोयच, मुंबईमध्ये असो किंवा घाटामध्ये असो, त्याचा विषय काय सांगाल? त्याची खरेदी कितीला झाली? त्याची खरेदी 62,000 झाली ती. सर्जा आमचा देव, एक प्रकारे आमच्या दावणीला आलेला देवच आहे. आणि घेतला कुठून तो? आपण इथं बारामतीशी घेतला होता. अच्छा, तो नाव तुमचा लईच करतोय म्हणजे? हो, त्याच्यामुळे तो खूप नावाला आलो. आमचा एक लक्ष आहे, अक्षय जामगरेच्या दावणीला बैल होता, तेव्हा आम्ही खरेदी केला. त्याच्यानंतर आमच्या दावणीला आम्ही एका त्याच्यात फेरा टाकल्यानंतर बैल आम्हाला समजून आलं का सर्जा कुठेतरी नावारूपाला नेलं, आणि सर्जाने आम्हाला त्या प्रकारे नावारूपाला नेलं. आणि कुठल्या बैलासोबत पालायची इच्छा आहे तुम्हाला? आम्हाला कुठल्या, आम्ही कोणाला पैरे पण देणार नाही, कारण की पैरे मागू नका, कारण की आम्ही घरच्या गाड्या बोलवणार आहेत. आम्ही आमच्या हौसेसाठी बैल घेतले, कोणी राग मानू नका त्या गोष्टीचा का आहे दादा पैरे देत नाही, मोठे बैलवाले झाले, असं काय नाही. आम्ही आमच्या हौसेसाठी बैल घेतलेले, आम्ही कोणाच्या दुसऱ्यांच्या हाऊस पुरवण्यासाठी घेतलेले नाही, आम्ही आमच्या स्वतःच्या हाऊस करण्यासाठी घेतलेले. आत्ताच एक बैल आला बघा दादा, या बैलाचं नाव काय आहे? सर्जा 5000. आणि या बैलाचा? बल्ला. म्हणजे नवीन खरेदी हीच ना? आणि पुढे अजून कुठली बैल आहे? लक्ष आहे, पुष्पा आहे. हा पुष्पा आणि हा लक्ष. यो बल्ला बघा, सर्जा. आता अजून किती बैल आहेत आपल्या दावणीला? 15 बैल आहेत एकूण टोटल. कुठे आपली दावण सांग? दावण घरी 5 आहेत आणि बाकी सगळे घाटावरती. धन्यवाद दादा.